आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार माझे मित्र आहेत ते, त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. या चारही उमेदवारांच्या चिन्हासमोरच कमळ आणि धनुष्यबाण या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी आपण जी अतिविराट सभा जी घेतलेली आहे ते सभेला उपस्थित असलेले चारही आमचे अधिकृत उमेदवार, व्यासपीठावर सर्व प्रमुख मंडळी आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या माता भगिनी, सर्व मतदार बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता 2 दिवस राहिलेले आहेत आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. आणि 2 दिवस हे फार महत्वाचे असतात आणि या निवडणुकीमध्ये आपल्या या महानगरपालिकेसाठी ही कोल्हापूरमध्ये महायुती झाली आणि या महायुतीच्या माध्यमातून आम्ही जी कामं केलेली आहेत आणि शहराचा कसा विकास करणार आहोत याची माहिती देण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की शारंग देशमुख आणि अनेक नगरसेवक अनेक वर्षापासून या प्रभागामध्ये काम करत आहेत. त्यांनी या प्रभागाचा विकास केलेला आहे. अनेक चांगली कामं या प्रभागामध्ये त्यांनी केलेली आहेत आणि अपुरी राहिलेली जी कामं करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी मी आज आपल्या समोर आलेलो आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे की या निवडणुकीमध्ये मी अनेक प्रभागामध्ये भाषण करताना सांगितलं की नेमकं या नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर नगरसेवकांनी करायचं काय असतं. आपल्या प्रभागातील पिण्याचं पाणी शुद्ध आणि भरपूर देणं, रस्ते चांगले करणं, आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रकारच्या करणं, घनकचऱ्याचा प्रश्न सोडवणं, आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, असे एक ना अनेक प्रश्न या जनतेच्या विकासाचे असतात. मला वाटतं यापूर्वी या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत पण अनेक प्रश्न अजून प्रलंबित आहेत. आपल्या या प्रभागामधील या समस्येबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये याचा उल्लेख अनेक सभेमध्ये मी केला की आपला कोल्हापूर शहराचा हा वाढता विकास आहे. आपल्याला माहिती आहे का खाजगी कंपनीनं या कोल्हापूर शहराचा एक सर्वे केला आणि त्याने अहवाल दिला की महालक्ष्मीच्या आराखड्यानंतर आणि या कोल्हापूरमध्ये 40 वर्षाच्या संघर्षानंतर जे सर्किट बेंच हायकोर्ट झालं आणि त्यामुळे या कोल्हापूर शहरामध्ये कशा प्रकारची वाढ होणार आहे, किती हॉटेल्स लागतील, किती राहण्यासाठी व्यवस्था करावी लागतील, फ्लॅट्स लागतील, पार्किंगची व्यवस्था कशी लागेल, रस्ते कशा प्रकारचे लागतील आणि यासाठी एक नवीन कोल्हापूरच वसवावं लागेल अशा प्रकारचा अहवाल प्राप्त झाला. आणि विशेषतः आपण ज्या प्रभागामध्ये राहतो हे शेंडा पार्क जे जवळ आहे त्यामध्येच या सगळ्या वस्तू आणि गोष्टी होणार आहेत. एक हायकोर्टचं बेंच त्या ठिकाणी होणार आहे. तिथं छत्रपती राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे 1100 बेडचं हॉस्पिटल सुरू झालेलं आहे. त्या ठिकाणी त्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या सगळ्या सुविधा आता पूर्ण होत आलेल्या आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत ही होणार आहे, IT पार्क होणार आहे आणि या विभागाला फार मोठं महत्व या निमित्ताने येणार आहे. म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा GDP बदलण्याचं काम आपले सगळे प्रभाग करणार आहेत. आणि मग याचा वाढता विकास जर करायचा असेल, या शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील तर निधीची फार मोठी तरतूद आपल्याला करावी लागेल आणि ती करण्याची शक्ती आणि हिंमत फक्त युती शासनामध्ये आहे. आज केंद्रामध्ये आपले सरकार आहे,
नरेंद्र मोदी साहेब आज पंतप्रधान आहे देशाचे, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपलं राज्य सरकार आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 आमदार हे युतीचे आमदार आहेत. जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी 700 कोटीपेक्षा जास्त आहे तोही आमच्या सर्वांच्या हातामध्ये आहे. मग हे सगळं असताना एक पैशाचा निधी, मी माझे मित्र बंटी पाटील यांना अनेक वेळा आव्हान केलं, बाबा तू कशासाठी पॅनल उभं केलं मला अजून कळलेलंच नाही. तर एक पैसा तुम्ही आणणार नसाल, शहराचा एक पैसा जर आपण विकासासाठी आणणार नसू तो लोकांना खोटं बोलण्यात काय अर्थ आहे. आणि म्हणून आजही वेळ दिलेली नाही. त्यांनी सगळे आपले उमेदवार परत घ्यावे, आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्ही स्टॅम्प बोर्ड देतो येणाऱ्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहराचा आम्ही कशा प्रकारे विकास करतो. आपले नगरसेवक अतिशय अनुभवी आहेत, त्यांनी अनेक इतर कामं केलेली आहेत. या बीडीडी चाळीमध्ये येण्याचा अनेक वेळा योग मला आलेला आहे. काल सुद्धा या बीडीडी चाळीचे लोक माझ्याकडे आले होते आणि त्यांचे व्याजाचा वगैरे प्रश्न प्रलंबित असल्याचं त्यांनी मला सांगितलं. मी आता शारंगला सांगितलं की निवडणूक झाल्याबरोबर हे जे गृहनिर्माण खातं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांचा लाडका शारंग आहे. त्यामुळं ही निवडणूक झाल्यामुळे आपण त्यांच्याकडे जाऊ आणि हा बीडीडी चाळीच्या व्याजाचा जो प्रश्न असेल हा तात्काळ निकाली काढण्याचं वचन आम्ही या कार्यक्रमाच्या आणि सभेच्या प्रसंगी आपल्या सर्वांना दिले. आपले जे इतर बार्गिक मोठे जे प्रश्न असतील, समस्या असतील, त्याला ही सगळी मंडळी आमची फार मोठे अनुभवाची आहेत, ते पूर्ण करतील. आणि ज्याचा उल्लेख मगाशी ही मुलगी करत होती की ज्याची मुलगी दुआ, ज्याचं ऑपरेशन हे शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं. म्हणून मी आपल्या जवळ असलेल्या कागल विधानसभेचा सलग 6 वेळा निवडून आलेला आमदार आहे. म्हणजे मी 30 वर्ष आमदार आहे. आणि यातल्या तुमच्या आशीर्वादानं आणि परमेश्वराच्या कृपेनं, अल्लाच्या कृपेनं मला 21-22 वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळालेली आहे. आणि माझा विश्वास आहे की एवढं प्रदीर्घ काळ राजकारण करायचं असेल तर विकास कामं मतदारसंघात करावी लागतातच. परंतु विकास कामावर माणसं निवडून देत्यावर यावर माझा विश्वास आहे. विकास कामं नाही केली की लोक पाडतात यावर माझा विश्वास आहे. परंतु आपल्याला काम केलं पाहिजे. ते गोरगरीब आणि सामान्य माणसाचं, त्याचं जीवनमान बदलण्याचं, त्यांच्या सुखदुःखात सामील होण्यासाठी. आणि म्हणून सातत्याने मी सांगत आलो, आमचे नगरसेवक आपल्या प्रभागातील रस्ते करतील, गटारी करतील, आरोग्याचे प्रश्न सोडवतील, पाणी 24 तास देतील. परंतु त्याबरोबर आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी तुमचं सुख हे यांचं सुख असलं पाहिजे, तुमचं दुःख हे यांचं दुःख असलं पाहिजे, तुमच्या समस्या या यांच्या समस्या असल्या पाहिजेत आणि तुम्हाला ठेच लागली तर यांना कळाली पाहिजे. अशा प्रकारचं काम या नगरसेवकांनी करावी आणि हे सगळे नगरसेवक हे करतील असा मला विश्वास आहे. म्हणून पहिल्यांदा मी 1999 आमदार झालो आणि माझ्याकडे संजय गांधी निराधार खातं आलं, विशेष सहाय्य. बॅरिस्टर अंतुरे साहेब 80-81 साली या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ही योजना सुरू केली. परंतु यामध्ये अनेक त्रुटी होत्या. मी कागल तालुक्याचा पंचायत समितीचा सभापती, आमदार, मंत्री म्हणून मी या गरिबांच्या योजना कशा पोचत नाहीत याची अनुभव घेतलेला होता. आणि मी आल्या पहिला निर्णय घेतला, विधवा भगिनी नवऱ्या मिळाचं सर्टिफिकेट आणलं तर पेन्शन कायदा राज्यामध्ये आला. जी प्रत्येक त्या भगिनी नवऱ्यानं सोडलेली की पहिल्या योजनेमध्ये सोडचिठी कोर्टात आणायची होती, तो कायदा मी बदलला. कुणी आपल्या प्रमुख भागातल्या माणसानं, मग मुख्याधिकारी असतील, आयुक्त असतील, महापौर असतील, नगरसेवक यांनी लिहून दिलं की अमुक अमुक भगिनी ही प्रत्येक त्या नवऱ्याने सोडलेली आहे, तिला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आणला. 65 वर्षाच्या वरची आई वडील, ज्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत,
औषधाला पैसे त्या म्हाताऱ्यांना मिळत नाहीत, त्यांचं दुःख डोंगरा एवढं होतं. आपलं राज्य देशाचं पहिलं राज्य होतं की 65 वर्षाच्या वरच्या आईला आणि वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या राज्यामध्ये आली. त्याचं नाव शाहूमहाल ठेवलं आणि राज्यावर माझं नाव शाहूमहाल पडलं. चौथा घटक होता दिव्यांग. जन्मापासून डोळे नाहीत, हात नाहीत, पाय नाहीत, मतीमंद मुलं जन्मत आहेत आणि आयुष्यभर आई वडील त्याचं वजन वाहत आहेत. पहिल्या योजनेमध्ये 80% अपंगाच्या सिव्हिल सर्जनची अट आपण बदलली दाखल्याची आपण 40% केली. पहिल्यांदा या खात्याला मंत्री झालो तेव्हा 80 रुपये पेन्शन होती, नंतर ती 250 रुपये केली, नंतर ती 600 रुपये माझ्या काळात झाली आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 14 साली मुख्यमंत्री झाले, त्यांनी ती 1000 रुपये केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा, 2 जुलै 2023 आमचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुती सरकारला पाठिंबा दिला, सरकारमध्ये सामील झालो आणि हे खातच तुला मी मागून घेतलं. आणि बंधूंनो 15 जुलै 2023 1500 रुपये या संजय गांधी निराधार पेन्शन देण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. दिव्यांगांना 2500 रुपये JR काढण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. यामध्ये अजून एक 3 त्रुटी आहेत. आपल्याला 21,000 उत्पन्नाची मर्यादा आहे ती 50,000 रुपये करायची आहे. 3,000 रुपये पेन्शन ही 2,000 रुपये करायची आहे आणि 65 वर्ष वय हे 60 वर्ष करायचं आहे. आज हे खातं माझ्याकडे नाही, तर नक्की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगून त्या तिन्ही त्रुटी लवकरात लवकर आम्ही दूर करू असा विश्वास मी या सगळ्या संजय गांधी निराधार पेन्शनना देतो. दुसरं खातं आलं विधिनायक खातं. ही मगाची मुलगी फिरत होती, जिचं ऑपरेशन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं. म्हणून हे खातं माझ्याकडे आल्यानंतर पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या या राज्यातील दवाखान्यांनी 10% मोफत उपचार करण्याची आवश्यकता कायद्यात होती. ते सगळे दवाखाने मोठ्या शहरामध्ये आहेत, त्यांना जमिनी मोफत दिलेल्या आहेत, हॉस्पिटल बांधायला FSI दिलेला आहे, पाणी वीज सवलत दिली आणि कुठलाही टॅक्स सरकार आकारत नाही. शेकडो कोटीच्या बदल्यात सरकारने अपेक्षा काय केली होती की 100 पेशंट आले की 90 लोकांच्या पैसे घ्या आणि 10 गरीब लोकांना तुम्ही मोफत ऑपरेशन करा, उपचार करा. अपेक्षा अशी होती, एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला त्याला ऑपरेशन करायची पाळी आली, मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात. ही गरीब माणसं आणणार कुठला? घर दार जमिनी सोनं नाणं विकून सुद्धा वेळा पैसे जुनी होत नव्हती. आपण अनेक उदाहरणं बघितली, माणूस मेला तरी बिल भरल्याशिवाय डॉक्टर ट्रेस सोडत नाही, म्हणून आपण कायदा आणला. हे दवाखाने शेकडो कोटीच्या सवलती घेणार आणि जर गरीबाचे उपचार करणार नसतील तर अशा मुख्य डॉक्टरला आणि त्याच्या मुख्य मालकाला 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 दंड करण्याचा कायदा आला आणि गेल्या 18 वर्षात लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागले. बंधूंनो, यामध्ये दर आठवड्याला मी 25-30 अशी गंभीर आजाराची पेशंट मुंबईला घेऊन जातोय. त्यांना राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे. 13 लोक मी फाउंडेशनच्या वतीने ते ठेवलेले आहेत आणि एखाद्या दवाखान्याने ऐकलं नाही तर कसं तुरुंगात घालायचं मला माहिती असल्यामुळं माझं निमूटपणानं ते ऐकतात. परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला कोणाला हा रोग होऊ नये अशी मी प्रार्थना करत, झालं तर घाबरू नका, आमच्याकडे या, आमच्या नगरसेवकांकडे या, तुम्हाला आम्ही मुंबईला घेऊन जाऊ. मोठ्यातल्या मोठ्या दवाखान्यामध्ये दुवाची जशी सेवा झाली तशी तुमचं सर्वांची सेवा करून आम्ही सुखरूप तुम्हाला आम्ही सोडू असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. त्यानंतर हे जी योजना आहे ही शेवटी मुख्यमंत्री कक्षामध्ये नेली गेली की ज्याचा दुवाला त्याचा उपयोग झाला आणि दरवर्षी मी दिवाळीला अशा 2,500-3 हजार वर्षामध्ये केलेल्या ऑपरेशन त्या रुग्णांचा मी सत्कार करतो आणि सकाळी शुभा असा कार्यक्रम करत असतो. हे मी 20 वर्ष सातत्याने करतोय. बंधूंनो, तिसरं जे खातं होतं ते कामगार खातं. त्यामध्ये अनेक आपण चांगले निर्णय घेतले, परंतु बांधकाम कामगार कल्याण मंडळ निर्माण करणारं भाग्य मला लाभलं. बंधूंनो, राज्य सरकारच्या तिजोरीला 1 पैशाला आपण हात लावला नाही. 10 लाख रुपयाच्या वरच्या खाजगी सरकारी बांधकामाला 1% सेस, मग रस्ते असतील, कालवे असतील, धरणं असतील, मेट्रो असेल, रेल्वे असेल, ट्रेन असेल, याला आपण 1% सेस लावला. कंत्राटानं भरण्याची सक्ती आपण केली आणि 6,000 कोटी रुपये मी या खात्यावर मंत्री होतो तोपर्यंत जमलेले होते.
आता 15,000 कोटी रुपये जमलेले आहेत. बंधनो, महिन्याला फार मोठ्या प्रमाणात कामं चालू असल्यामुळं 300-400 कोटी रुपये शेष गोळा होतो. 15,000 कोटीचं 66% होणारं व्याज अधिक महिन्याला होणारं शेष, यातून या बांधकाम कामगारांच्या जीवनाच्या कोट कल्याण करणाऱ्या आपण योजना आणल्या. ही योजना ऑनलाईन केली आपण ही ऑनलाईन केल्यानंतर नोंदणी झाल्याबरोबर त्यांना 2 पेट्या देण्याचा निर्णय आपण घेतला. एक होता सुरक्षित आणि एक अत्यावश्यक संचाच्या पेट्या. त्यानंतर त्याच्या एका लग्नाला 21,000 बंधू आणि भगिनीचे आपण दिले. त्याची पत्नी जर गरोदर असेल आणि बाळ होणार असेल तर नैसर्गिक बाळपणाला 15,000 आणि सिजरीला 20,000 हे मंडळ देते. मुलं झाली तर 1ली ते 7वीला 2,500 मुला मुलीला, 8वी ते 10वीला 5,000 मुला मुलीला, 11वी ते 12वीला 10,000 मुला मुलीला, कॉलेजला 20,000 मुला मुलीला, MBBS ऍडमिशन घ्यायचं तर 1,60,000 मुला मुलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं की 60,000 मुला मुलीला ही शिष्यवृत्ती मंडळ देते. कोट्यावधी रुपयाची शिष्यवृत्ती घेऊन आमची बांधकाम कामगारांची मुलं या डॉक्टर इंजिनियर झाली. यामध्ये कुणाचा समावेश केला आपण? गवंडी, शिंटिंगवाला, फॅब्रिकेटर, त्यानंतर काच बसवणारा, सुतार, लोहार, प्लंबर, या सगळ्या लोकांना आपण त्यामध्ये घेतलं. नंतर योजना अशा आणल्या आपण की तो दुर्दैवानं अपघाती मृत्यू झाला तर 5 लाख रुपये त्याच्या वारसाला, आणि नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला तर 2 लाख रुपये त्याच्या वारसाला, जुनीमुळे मृत्यू झालेल्या त्याच्या विधवा पत्नीला 2,000 रुपये महिन्याला, असं 5 वर्षे पेन्शन देते हे मंडळ. एका मुलीच्या लग्नाला 51,000 रुपये मंडळ देते. MSCIT परदेशातलं शिक्षण मंडळ मोफत करते. घर बांधायचं झालं तर 2 लाख ग्रामीण भागात, 2.5 लाख शहरी भागामध्ये मंडळ देते. अशा अनेक योजना आहेत. यामध्ये दुपारच्या वेळेला त्याला ताजं अन्न मिळणार नाही म्हणून आपण मध्यान्ह भोजनाची व्यवस्था केली होती. योजना आणली होती की कॉन्ट्रॅक्टरनं सेंट्रल किचन मध्ये शिजवायचं आणि त्याला साईटवर नेऊन वाजायची योजना होती. ती शाकाहारी होती. आपले कामगार बहुतांशी खाटकूट खाणारे, ते जेवण शिल्लक राहायला आंबायला लागलं, तोच वाढायचा, त्याचं सरकारची बदनाम व्हायला लागली. म्हणून आम्ही सुरू केलं 30 प्युअर स्टेनलेस स्टीलची भांडी, 10,000 रुपयाचा सेट लग्नाला रुपवत येतात त्याप्रमाणे आम्ही द्यायला सुरू केलं. यामध्ये अनेक योजना आहेत. पण मला एक सांगा, मी मगाशी 3 योजना तुम्हाला सांगितल्या. एक संजय गांधी निराधार योजना सांगितली. माझी विधवा, प्रत्येक त्या 65 वर्षाची म्हातारी माणसं, आजारी पडलेली माणसं, आणि त्यानंतर आपण कामगारांचं ह्या योजना जर राबवायच्या असतील तर ती माणसं अडाणी आहेत, त्यांना अधिकारी दाद देणार नाहीत. आणि म्हणून आमच्या नगरसेवकांची कार्यालय ही गरिबांना ही अशा योजना राबवणारं केंद्र बनले पाहिजेत, असा माझा आखास आहे. आणि म्हणून हे जर केंद्र बनलं तर मला वाटतं आजन्म हे सगळे नगरसेवक आजन्म नगरसेवक राहतील. रिटायर होतो पण लोक म्हणतील रिटायर व्हा तरच रिटायर होतील. इतकं चांगलं काम मला वाटतं हे नगरसेवक करतील असा मला विश्वास आहे. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये जवळजवळ 80 कोटी लोकांना तांदूळ आणि गहू हे सरकार मोफत देते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तांदूळ आणि गहू मोफत देणारी 80 कोटी लोकांना ही योजना आणली. त्याशिवाय गेल्या वर्षी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आणि गेल्या दिवाळीपासून आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्या वर्षी दिवाळी दसऱ्याच्या मध्ये आईला 7,500 आणि मुलीला 7,500, एकेका घरात 15,000 रुपये आले. बाजारपेठा फुल्ल झाल्या आणि माझ्या लाडक्या बहिणीला नवऱ्याकडे 10,500 पैसे मागायला लागले नाहीत. नवऱ्यानेच उसने घेतले, अजून त्यांनी परत द्यायचे. आणि या वर्षभरामध्ये आम्ही किती खर्च केले? 46,000 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. 46,000 कोटी रुपये खर्च करून महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये देण्याचा आम्ही आजपर्यंत अंमलबजावणी केली. आता 14 तारखेला संक्रांतीच्या पूर्वी 2 महिन्याचे 3,000 रुपये देण्याचा आमचा विचार आहे. आणि मला वाटतं खात्यावर आपल्या टिंग करून आधी लगेच काढायला जावा, नाहीतर नवरा आणि लगेच मागेल बाबा. तर मला वाटतंय की ही लाडकी बहीण योजना ही महिलांना सक्षम करण्यासाठी, त्याच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी ही अतिशय चांगली योजना आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेन की ह्या योजनेचा फायदा घेऊन आपल्या मुलाबाळांना शिकवा. आपली मुलं बाळ डॉक्टर व्हावीत, इंजिनिअरिंग व्हावीत, चांगलं मुलाबाळांचं लक्ष ठेवा.
मुलगा गेला बाहेर की रात्री केव्हा येते चौकशी करा, मुलगी गेली की घरात येते का लवकर बघा, मोबाईलकडे लक्ष ठेवा आणि आपल्या मुलाबाळांना मोठं करा आणि आपल्या सुखी संसार करा. यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी त्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. आता ज्याचा उल्लेख मगाशी आपल्या त्या मुलीने केला की महात्मा फुले जीवनदायी योजना 1.5 लाख रुपयाची होती, त्याचा 5 लाख रुपयाची केलेली आहे. आयुष्यमान भारत 5 लाख रुपयाची योजना आहे. ही सगळ्या कोल्हापूरच्या दवाखान्यामध्ये ती इम्पॅनेट आहे, म्हणजे त्या योजना लागू आहे. जर त्यांनी केलं नाही, कुचराई केली तर त्यांचं लायसन्स रद्द करण्याची सुद्धा शक्ती आमच्या युती सरकारमध्ये आहे. आणि म्हणून आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करण्यामध्ये आपल्या महायुती सरकारला यश आलेलं आहे. सीपीआरचा दवाखाना, वैद्यकीय शिक्षकाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवली. आणि आज जर तुम्ही जर सीपीआरला गेला तर तुमच्या लक्षात येईल की किती मोठा बदल झालेला आहे. आपण जवळजवळ 11 नवीन ऑपरेशन थिएटर केलेले आहेत. त्या ठिकाणी आयसीयू, एनआयसीयू, लहान मुलं जी कमी दिवसामध्ये जन्मतात त्यांना आपण पेटेंटची चांगली व्यवस्था तिथे केली आहे. आयसीयू तिथे केलेला आहे. त्याशिवाय MRI, सिटी स्कॅन, एक्सरे, मेमोग्राफी, सोनोग्राफी हे सगळं मोफत केलेलं आहे. इतकी चांगली व्यवस्था आपण केलेली आहे. आणि मग शेंडा पार्कचा उल्लेख केला, तुमच्या जवळ आहे, तुम्ही खरोखर जाऊन बघून या किती बदल झालेला आहे. आणि म्हणून अशी सगळी भव्य दिव्य कामं करायची असेल तर आपल्या या नगरपालिकेमध्ये आमच्या युतीची सत्ता येणं अतिशय आवश्यक आहे. आणि आपले 4ही उमेदवार हे प्रचंड मताने तुम्ही निवडून द्या. मला वाटते जास्तीत जास्त मतदान ज्याला पडेल त्याला महापौर करणार आहोत. मला वाटते कोल्हापूर त्याला म्हणजे उच्चांकी मतदान कोणाला झालं तर त्याला मी आग्रह करणार आहे, पक्षाचा कुठला बघायचा नाही, सगळ्यात जास्त उच्चांकी मतान कोण येईल त्याला महापौर करायचं असं मी ठरलेलं आहे. म्हणजे शारंग देशमुख यावेळेला उच्चांकी मताने येतील, विजयसिंह देसाई येतील, आपल्या संगीता सावंत मॅडम येतील किंवा माधवीताई पाटील येतील. या चौघांनाही माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला जरा थोडं जायचं आहे, अनेक सभा भाषण आहेत, म्हणून मी एकच सांगेन की मला या मतदारसंघातील सर्व नागरिकांना विनंती करायची आहे की आजपर्यंत शारंगची माझी फार जुनी ओळख आहे, त्यांच्या वडिलांची माझी फार जुनी ओळख आहे. RR पाटलांचे ते कार्यकर्ते आहेत, RR पाटलांना मी कार्यकर्ता होतो, ते अनेक दिवसापासून माझी त्यांची ओळख आहे. आणि एखादा कार्यकर्ता प्रामाणिकपणानं आणि चिवटपणानं राहिला की किती प्रमाणात चांगलं काम करू शकतो हे शारंगच्या निमित्ताने दिसलेलं आहे. आणि त्यांच्या विनंतीवरून आज मी या प्रभागामध्ये आलो. माझे आपण विचार ऐकून घेतलेत, अनेक मला बोलायचं होतं, परंतु आपण सर्वांनी आपण या 2 दिवसाकडे आता लक्ष द्या. आता 2 दिवस फार महत्वाचे आहेत. म्हणजे आता रात्र आहे, जागं राहिलं पाहिजे, कारण आता उंदरं घुशी फार सुटतात आणि त्याला आता फवारणी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण लक्ष ठेवा, कुठल्याही फुलचापाला बळी पडू नका. त्यांच्या हातून काही होणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला देतो. जे काय चांगलं होईल या कोल्हापूर शहराचं हे आमच्या युतीकडनंच होईल. आणि म्हणून येणाऱ्या 15 तारखेला 2 कमळ आणि 2 धनुष्यवानाच्या समोर कटाकट पट्ट दाबा. आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे. हे 15 तारखेला तुम्ही कटाकट बटणं दाबली की महिन्याला 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही देतो. आणि पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून मला जायला परवानगी द्यायची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.